शिवानी वडेट्टीवार यांनी आता लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे। आता संसदेतूनच आवाज उठवणार अशी घोषणा त्यांनी केली आहे। पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे, उमेदवारी देण्याचा अधिकार पक्षाकडे असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या त्या कन्या आहेत, तर शिवानी वडेट्टीवार यांच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। त्यांनी आता लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे। आता संसदेमधूनच आवाज उठवणार असल्याची घोषणाच शिवानी वडेट्टीवारांनी केलेली आहे। आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवानी वडेट्टीवार ही काँग्रेस पक्षाकडून तयार आहेत आणि त्यांनी तसा एक ट्विट देखील केलेला आहे। नेमकं काय ट्विट आपण थेट त्याच्यावरून शिवाय एक आगामी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून तुम्ही उमेदवार आहात यासाठी इच्छा देखील व्यक्त नेमके एक स्वतः ट्विट देखील आहे। काय ट्विट आहे आणि काय सांगा? मागच्या अनेक वर्षापासून मी पक्षासाठी काम करत आलेले आहे, युवक काँग्रेसची कार्यकर्ता म्हणून, आणि स्पेसिफिकली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मी काम करत राहिलेली आहे। ते आता कामगारांच्या माध्यमातून असेल, युवकांच्या प्रश्नांच्या माध्यमातून असेल, किंवा अनेक गोष्टी असेल, महिलांच्या माध्यमातून असेल, काम करत आलेली आहे। आणि काम करत असताना राजकीय जीवनात सगळ्यांची इच्छा असते, युवक असतील, सिनियर असतील, की त्यांना सुद्धा संधी मिळावी। अशा वेळेस जेव्हा आम्ही बघतो की स्थानिक स्वराज्यच्या जे निवडणुका आहेत ते कुठेच होऊन राहिलेलं नाही, लोकशाही कुठे ना कुठे आपण बघतोय, लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून करण्यात येते। तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी स्थानिक लेवलवर, रूट लेवलवर काम करून वरच्या लेवलवर वरपर्यंत पोहोचावं, अशा लोकांसाठी ना जिल्हा परिषदचे इलेक्शन्स होऊन राहिले, ना कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स होऊन राहिले। मग अशा वेळेस या सगळ्या गोष्टींवर कोणी नाही बोलत आहे। आणि मला जर संधी दिली पक्षाने, तर पक्षाकडे मी मागणी केलेली आहे की पक्षाने मला संधी द्यावी, जेणेकरून मी सुद्धा लोकसभेमध्ये, जे डेमोक्रेसीचा टेम्पल म्हणून ओळखला जातो आपण, अशा पार्लमेंटमध्ये मी सुद्धा या सगळ्या विषयावर बोलू शकली पाहिजे आणि आवाज उचलू शकली पाहिजे की मी मागणी पक्षाकडे केलेली आहे। आम्ही कालचे आलेले नव्हे, आम्ही अनेक वर्षापासून पार्टीसोबत काम करत आहोत आणि पुढेही जाऊन कार्यकर्ता म्हणूनच काम करायची वेळ आली तरीही पार्टीसाठी काम करत राहू। ओके। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।